एशियन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी अनिस अहमद पवारचे ठळक बातम्या। स्वातंत्र्याचा भंग करणारे विधेयक रद्द करण्याची मागणी। हिंगोली येथील विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलने महाराष्ट्र सरकारला आणि विधिमंडळ समितीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भंग करणारे विधेयक रद्द करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाला तात्काळ निवेदनाद्वारे मागणी केली आहे। त्यामध्ये सन 2024चे विधानसभा विधेयक क्रमांक 33 ज्या अंतर्गत व्यक्ती व संघटना यांच्या विवक्षित बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला जात आहे। हे विधेयक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणणारे आणि भारतीय संविधानातील अनुच्छेद 19 मध्ये दिलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारे आहे। हे विधेयक अत्यंत व्यापक आणि अस्पष्ट व्याख्या वापरून व्यक्ती व संघटनावर कठोर निर्बंध लावण्याचा प्रयत्न करत असून त्याचा गैरवापर राजकीय, सामाजिक आणि विचारसरणीच्या आधारे दडपशाही करण्यासाठी केला जाऊ शकतो। अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे कोणत्याही लोकशाही देशाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असून त्यावर कोणत्याही प्रकारची बंधने लादणे हा लोकशाही मूल्यांचा आणि नागरिकांच्या हक्कांचा अवमान आहे। या विधेयकामुळे पुढील गंभीर परिणाम होऊ शकतात। नागरिकांना त्यांचे मत मांडण्यास किंवा सरकारच्या धोरणावर टीका करण्यास अडथळा निर्माण होईल, जो संविधानाने दिलेल्या हक्कांच्या विरोधात आहे। स्वतंत्र पत्रकार, मीडिया संस्था आणि सोशल मीडियावरील विचार प्रवर्तक यांना या विधेयकाचा गैरवापर करून लक्ष्य केले जाते। सामाजिक संघटना व NGO यांच्या वैध आंदोलनावर निर्बंध देऊन जनतेच्या न्याय मागण्यावरून अन्यायकारक मर्यादा येऊ शकतात। विवक्षित बेकायदेशीर कृत्ये ही संकल्पना नीट स्पष्ट न करता दिल्यामुळे प्रशासन आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्थांना अवास्तव अधिकार मिळतात, ज्यामुळे व्यक्ती स्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकार धोक्यात येतील। या विधेयकामुळे लोकशाही मूल्यावर परिणाम होईल आणि नागरिकांचा सरकारवर प्रश्न विचारण्याचा हक्क मर्यादित केला जाईल। या विधेयकामुळे महाराष्ट्रातील नागरी हक्क, लोकशाही मूल्ये आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गंभीर परिणाम होईल। त्यामुळे आम्ही महाराष्ट्र सरकारला आणि विधानमंडळ समितीला आग्रहपूर्वक विनंती करतो की हे विधेयक रद्द करण्यात यावे। अशा मागणीचे निवेदन विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिल NGO चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष शेख नईम शेख लाल, राष्ट्रीय संचालक शेख नौमान नावेद नईम यांच्या वतीने ईमेलद्वारे मागणी करण्यात आली आहे। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। स्वातंत्र्याचा भंग